आणि प्रॉब्लेम असा झाला की आम्ही उठलोच नाही, कारण काल एक तर फार फिरलेलो. रजत यार व्लॉग में आता यार. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. Hello guys and welcome back to day 2 of our गणपतीपुळे ट्रिप. सो आज आमचा सेकंड डे आहे ट्रिपचा आणि फ्रँकली स्पीकिंग आजचा आमचा प्लॅन असा होता की सकाळी उठून आम्ही आधी जाणार आहोत बीचवरती आणि वॉटर स्पोर्ट्स करणार, थोडं बीचमध्ये टाइमपास करणार आणि मग 11 वाजता घरी येणार, रेडी होणार आणि फिरायला निघणार. पण तसं काही झालं नाही, कारण आम्ही ॲक्च्युली काल फार दमलेलो. तर काल प्रवास करून आलेलो, त्यानंतर आम्ही फार स्पॉट्स इकडे फिरलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर झोपेपर्यंत 12-12:30 आम्ही वाजवले. त्यामुळे असं मला झालं की तर जाऊ दे, कुठे नको, बीच नको काय, जस्ट स्लीप. आणि तरी पण आम्ही ॲक्च्युली 9ला उठलो. पण जसं मी तुम्हाला व्ह्यू दाखवला बाहेर, एक एवढी शांतता आहे इकडे, लिटरली इकडे पिन ड्रॉप सायलेन्स आहे, ग्रीनरी आहे. त्यामुळे मला असं वाटलं की बस आता मला कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही. छान नाश्ता इकडे मी करणार आहे बसून अँड आय जस्ट सी द व्ह्यू. छान रोड आहे बाहेर, एकदम शांती आहे, काही नाही. आणि मध्येच एखादी एक एस टी अशी जाते तेव्हा त्या एस टीचा आवाज आहे, दॅट्स इट, बाकी काहीच आवाज नाही आहे इकडे. आणि जर तुम्ही मुंबई पुण्यातून आला असाल आणि तुम्हाला खरं शांततेची गरज असेल तर आय वुड से दिस इज द बेस्ट लोकेशन. आमचा प्लॅन आता पूर्ण बदललेला आहे, आमचं पूर्ण चेंज झालं आहे स्केड्यूल. सो नाव इट्स ऑलमोस्ट 11:45. एक 10 मिनिट्समध्ये आम्ही निघणार आहोत आणि आम्ही फर्स्ट जाणार आहोत 35 मिनिट्सची राईड करून जयगड फोर्टला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत जयगड लाईट हाऊसला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत एक टेम्पल आहे तिकडे शंकर भगवानचं, त्या मंदिरात. आणि ऑन द वेज कवी केशवसूत यांचं स्मारक देखील आहे, सो आम्ही ते सुद्धा बघणार आहोत. आय मीन दॅट्स द प्लॅन फॉर टुडे. सो स्टे ट्यून्ड आणि चला जाऊया जयगड फोर्टला. आणि मग आम्ही कालची ॲक्टिवा आज देखील रेंट केली 700 रुपीज देऊन. आणि आमची साधारण 35 ते 40 मिनटाची ही राईड होती. आणि ऑफकोर्स म्हणजे कोकण तर सुंदर आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे. पण हा जो एक पर्टिक्युलर स्पॉट होता ना, हे जे आपण अमेरिकन मूवीज बघतो ना, असं छान एकदम डोंगर, दोन्ही साईडला डोंगर आणि मधून जातं, असं एक व्ह्यू होता आणि इट वॉज अमेझिंग. सो आम्ही आलो आहे जयगड फोर्टला. फ्रँकली स्पीकिंग असं फार काही इकडे दिसत नाही आहे, कारण थोडं ओसाड आहे. आणि सेकंड थिंग की हे मेंटेन नाही अजिबात. जर तुम्ही असे एकटे असाल तर आय वुड से डोंट कम. तुम्ही जर सोलो ट्रिपला असाल स्पेसिफिकली तर नका येऊ, कारण फार क्रीपी वाटतं आहे जरा आहे. सो या आय मीन दॅट्स समथिंग आय टेल यू. ग्रुप असेल तर ठीक आहे, बट सोलो डोंट कम. जयगड फोर्टवरून आम्ही निघालो करटेश्वर मंदिरला. हे साधारण 10-15 मिनटावरतीच आहे. आणि आम्ही जाणार होतो ॲक्च्युली केशवसूत यांच्या स्मारकमध्ये, पण प्रॉब्लेम असा झाला की ते दुपारी बंद असतं आणि हे मंदिरसुद्धा 1 वाजता बंद होणार. तर आम्ही एकदमचे कट टू कट तिकडे पोचलो. सो आम्ही आता आलो आहोत करटेश्वर मंदिरला. आणि जसं की मला दर्शन एकदम छान झालं आहे. 1 वाजता मंदिर बंद होतं, 1:05 झाले, बट लकीली ओपन होतं, त्यामुळे आम्हाला दर्शन. इथून आम्ही निघालो 21 मिनटाची राईड करून जय विनायकी मंदिरला. हा जो पूर्ण एरिया आहे ना, हा ॲक्च्युली JSWने डेव्हलप केलेला आहे. मंदिर आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, त्यांचं स्वतःचा रेसिडेन्शियल एरिया आहे. पण हा एक चांगला स्पॉट आहे फिरण्यासाठी, जो तुम्ही नक्कीच हा ट्राय करू शकता. आणि जसं आम्ही ठरवलेलं की आम्ही Day 2ची एंडिंग करणार आहोत बीचवरती जाऊन, आणि तेच आम्ही केलं. इकडे मी किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला, जो फार काही चांगला बनला नाही, बट मजा आली. सुंदर आहे, बीच फार क्लीन आहे. आणि दुसरी गोष्ट एक मी म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन असं सांगेन की हा जो बीच आहे ना, तिकडे क्रॉस वेव्ज आहेत. तर जर तुम्ही चांगले पोहणारे नसाल तर, किंवा जर समुद्राला फार भरती असेल
किंवा असा समुद्र खवळलेला असेल तर आय वूड सजेस्ट की जास्त पाण्यात आत जाऊ नका, कारण समुद्र पर्टिक्युलर खेचणारा आहे आणि त्यामुळे बी सेफ आणि एन्जॉय करा. तर असा होता आमचा डे 2 इन गणपतीपुळे आणि मी लवकरच अपलोड करेन डे 3 अँड फायनल डे इन गणपतीपुळे.